श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आज नित्य गुरुवाणीचं पुढचं पान मी वाचत आहे, इदम न मम। आता हे पुढचं पान वाचण्याच्या आधी मी आपल्याला सांगते की हे आपल्या ठाई एक चैतन्य शक्ती असते, जो आपला आत्मा असतो, त्याविषयी या पानावर दिलेलं आहे। आणि काय दिलं आहे हे नित्य गुरुवाणीतलं मी तुम्हाला वाचून दाखवते। नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज मी तुम्हाला नित्य गुरुवाणीचं पुढचं पान वाचून दाखवत आहे। आता ह्याच्यात सद्गुरूंनी काय लिहिले की आपल्या ठाई जी चैतन्यमय शक्ती असते ती म्हणजे ईश्वर। आता प्रत्येकाचा जो आत्मा असतो एक चैतन्य शक्ती असते, तर तो म्हणजे असतं ज्या आत्मा असतो, शक्ती असते, ते म्हणजे ईश्वर। ज्याला आपण आत्मा म्हणतो हे चैतन्य जर मनुष्यात वास करून नसते तर त्याला विचार कृती हे करता आलेच नसते। म्हणजे प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये चैतन्यमय शक्ती असते, म्हणजे आत्मा असतो। आणि हे जर नसतं तर सद्गुरू म्हणतात की आपल्याला कृती विचार हे करण्याचं हे काहीच करता आलं नसतं। त्यामुळे सामान्य माणसे या चैतन्याचा विचार करीत नाही, म्हणजे जे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना एवढा आत्मा आहे, आपल्या आतमध्ये पण शक्ती आहे। म्हणून नेहमी म्हणतात बघा की आपल्या आतला आवाज ओळख, म्हणजे आतला आवाज ओळख म्हणजे की आपल्या आतमध्ये जे ईश्वर आहे, शक्ती आहे, आत्मा आहे, त्याचा आवाज बघ, ते काय सांगतात बघ। कधी कधी आपल्याला काही अडचण आली ना की जो आपला आतला आवाज काय आहे, आपल्याला काय वाटतं, आपल्याला मनाला काय वाटतं, हे विचार केला ना तर आपले प्रश्न सुटतात। बरेच वेळा असं होतं, तुम्ही पण करून बघा की आपल्या आतला आवाज काय आहे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या। तर सामान्य माणसे या चैतन्याचा विचार करीत नाहीत, केवळ विज्ञानाचा विचार करतात। म्हणजे जे सर्वसामान्य माणसं आहेत ते फक्त विज्ञान हे जे आहे त्याचा विचार करतात। बरीचशी आजकालची मुलं प्रॅक्टिकल असतात, त्यामुळे हे आत्मा ईश्वर हे त्यांना पटत नाही, आतला आवाज पटत नाही। त्यामुळे सामान्य माणसं हे विज्ञानाचा विचार करतात व त्यानुसार त्यांचं तत्व किंवा मत मांडतात। परंतु संत सत्पुरुष यांचा पाठपुरावा करतात, म्हणजे संत किंवा सत्पुरुष असतात, हे आपल्या आतमध्ये जो ईश्वर आहे, आत्मा आहे, त्याचा पाठपुरावा करतात। त्यामुळे अध्यात्म त्यांच्या जिभेवर वास करून असते, म्हणून अध्यात्म हे पाठपुरावा करतात। त्यामुळे आता हे बघा, कुठचे मोठे मोठे संत होऊन गेले, नामदेव महाराज किंवा ज्ञानेश्वर किंवा असे जे मोठे मोठे संत होऊन गेले, ह्यांनी कुठे शिक्षण घेतलेलं, कुठच्या शाळेत जाऊन नाही घेतलं, पण एवढ्या मोठ्या मोठ्या त्यांनी काव्य रचलं, सगळं हे केलं, अभंग रचले, हे त्यांचं ज्ञान कुठून आलं सांगा। त्यामुळे हे त्यांचं ज्ञान आहे, हे म्हणजे त्यांचं जे चैतन्य आहे, जे आत्मा आहे, त्यापासून त्यांना ते ज्ञान मिळालेलं आहे। त्यामुळे अध्यात्म त्यांच्या जिभेवर वास करून असते, कारण ईश्वरी सत्याचा त्यांनी सातत्याने अखंडपणे पाठपुरावा केलेला असतो। म्हणजे हे करणं आंतरिक, म्हणजे जे आपला आत्मा आहे, ईश्वर आहे, याला आठवतात, नामस्मरण करतात किंवा ते हे एकाग्रतेने कुठेतरी जाऊन साधना करतात, हे करतात। आजकालच्या ह्याच्यात आपण म्हणतो मेडिटेशन, म्हणजे कुठेतरी जाऊन शांत बसणं आणि डोळे मिटून आपल्या आतला आवाज, आतला जो आत्मा आहे त्याला ते जागृत करतात। त्यामुळे हे सगळं ते करू शकतात। त्यामुळे ह्या तेजस्वी पुरुषांच्या विचाराबाबत कुणी असे म्हणत नाही की ह्यांनी हे केलेले, जे सांगितलेले चुकीचे आहे। तर काही वेळेला ते सांगतात, आयुष्यात पुढे घडणाऱ्या गोष्टी ह्या त्यांना कळतात। तसंच आता सद्गुरू आहेत, ज्या वेळेला ते होते तेव्हा सद्गुरूंनी तेच सांगितलं, एखादा माणूस जरी नवीन असला, तो समोर त्यांच्या आला की त्याच्या मागच्या कितीतरी जन्माचं त्याचं सगळं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहायचं। मग हे सगळं काय, हे अध्यात्म आहे, त्यांनी केलेली जे साधना आहे त्याचं त्यांना ह्याच्यामुळे हे मिळतं, म्हणजे त्यांना कळतं हे सगळं। कुणी असं म्हणत नाही की ह्यांनी सांगितलेले चुकीचे आहे, म्हणजे त्यांनी जे सांगतात ते नेहमी बरोबर असतं।
तसंच कारण त्याचं म्हणणं हे 100% सत्य असतं. त्यांचं म्हणणं हे 100% सत्य असतं. त्यांच्या आचारविचारांचे मंथन पूर्णपणे झालेले असते. म्हणजे त्यांची साधना किंवा त्यांचे जे हे करतात ते म्हणजे स्वतःवर ध्यान देतात, करतात, ध्यानाला बसतात, ते तासनतास ध्यानाला बसतात. ते त्याच्यामध्ये ते सगळं फक्त काही नाही, एक ईश्वर आपला जो आत्मा आहे त्या आत्म्याकडे पूर्ण लक्ष असतं. मग म्हणूनच म्हणतात ना की आता तुम्ही मेडिटेशन करा आणि फक्त तुम्ही तुमच्या आत्म्याकडे लक्ष द्या, किंवा तुमचा जो आत्मा म्हणजे श्वास घेतो आणि सोडतो ह्याच्यावरच तर आपलं शरीर चालतं ना, मग त्याकडे लक्ष द्या. म्हणजे श्वास घेतला, ह्या श्वासाकडे लक्ष द्या. असं दिवसातनं सुरुवातीला 5 मिनिटं जरी केलं ना तुम्ही, तुमच्या आत्म्याकडे लक्ष दिलं तरी तुमचे बरेचसे प्रश्न तुमचे तुम्हाला सुटतील. नंतर त्यामुळे त्यांच्या वाणीतून निघणाऱ्या अमृतवाणीचा धनी म्हणजे ईश्वर असे मानले जाते. त्यामुळे ते जे बोलतात, ते जे सांगतात, सत्पुरुष किंवा हे संत जे असतात ते सांगतात, ते बोलतात, ही वाणी त्यांची जी असते हे त्यांना आता ते कुठे शिकलेत का नाही शिकलेत, कुठे शाळेत गेलेत का नाही गेलेत, त्यांनी काय हे माहीत नाही. ते फक्त ईश्वराचं ध्यान करणं हेच त्यांना माहीत असतं. आणि त्यांच्या वाणीतनं ही अमृतवाणी का म्हणतात, कारण त्यांच्या वाणीतनं ईश्वर बोलत असतो, म्हणून त्याला अमृतवाणी असं म्हणतात. म्हणजे अमृतवाणीचा धनी म्हणजे ईश्वर असे मानले जाते. म्हणून नेहमी असं एक म्हण पण आहे की तुमचा आतला आवाज काय आहे ते ओळखा, तुमच्या आतल्या आवाजाचं ऐका. कधी कधी आपल्याला छोटे छोटे जे काही प्रॉब्लेम येतात त्यावेळेला आपण शांत बसून आपला आतला आवाज काय, आता एखादी गोष्ट आपण करतो पण आपल्याला आपलं मन सांगत असतं हे करू नको, हे करू नको, हे करू नको, असं वाटतं की हे नाही करावं असं वाटतं. त्यावेळेला काही वेळेला हे खरं असतं, आपला आतला आवाज ऐका. तुम्ही पण ध्यान केलात तर तुम्हालाही तुमचं समजेल. तुमचे छोटे मोठे प्रश्न आहेत ते तुम्हाला सुटतील, तिथे कोणाकडे जायची गरज नाही आहे. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री दत्त गुरु आणि परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांना मी हे जे आज मी पान वाचलं आहे ते मी त्यांना अर्पण करते. आणि श्री गुरुदेव दत्त. सद्गुरूंना वंदन करून हे जे मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचं मी परत म्हणते, इदम न मम. म्हणजे हे जे काय सांगितले ही अमृतवाणी आहे, सद्गुरूंची वाणी आहे, ईश्वराची वाणी आहे. त्यामुळे हे त्यांच्याच चरणी मी हे अर्पण करते. आणि हे फक्त मी तुम्हाला कळावं काही गोष्टी म्हणून हे मी ह्या पुस्तकातनं तुम्हाला वाचून दाखवत आहे. श्री गुरुदेव दत्त.